शेतकऱ्याला बुटाने मारहाण, मुजोर अधिकारी। नमस्कार मित्रांनो, आजचा विषय असा आहे की ते ऐकून तुमचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही। जगाचा पोशिंदा, आपला अन्नदाता आज आपल्या हक्कासाठी झगडताना चक्क बुटाने मार खावा लागले। होय, सरकारी बाबूच्या मुजोरीचा कळस गाठणारी एक संतापजनक घटना वाशिम जिल्ह्यामध्ये घडली आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कुणी केली मारहाण आणि शेतकऱ्याची सध्याची स्थिती काय आहे पाहूया या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ही घटना आहे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी शिवारातील। पीडित शेतकरी आहेत श्री ऋषिकेश पवार। ऋषिकेशजींनी मनरेगा अंतर्गत त्याच्या शेतामध्ये संत्रा फळबाग लागवड केलेली होती, पण या फळबागेचे अनुदान म्हणजे त्यांना मिळणारे हक्काचे पैसे गेल्या अनेक दिवसापासून रखडले होते। याच अनुदानाची विचारणा करण्यासाठी आपले पैसे कधी मिळतील हे जाणून घेण्यासाठी ऋषिकेश पवार हे तालुका कृषी अधिकारी श्री सचिन कांबळे यांच्याकडे गेले होते आणि इथेच घडला तो संतापजनक प्रकार। शेतकऱ्याचा फक्त एकच प्रश्न होता, साहेब माझं अनुदान का रखडले, माझे पैसे कधी मिळणार। पण सरकारी अधिकारी कांबळे या साहेबांना हा साधा प्रश्न पत्नी पडला नाही। आरोप असा आहे की कांबळे यांची थेट शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात आपल्या पायातील बूट काढला आणि ऋषिकेश पवार यांना मारहाण केली। इतकंच नाही तर शेतातील मातीचे ढेकूळ उचलून मारल्याचं सांगण्यात येते। तुम्हीच विचार करा, ज्या शेतकऱ्याच्या घामावर हा देश उभा आहे त्या शेतकऱ्याला आज हक्काच्या पैशासाठी अशी मारहाण सहन करावी लागत आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रभर शेतकऱ्याकडून प्रचंड संतापजनक लाट उसळलेली आहे। या घटनेनंतर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, स्थानिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर अनेक संघटनांनी या मुजोर कृषी अधिकाऱ्यावर तातडीची निलंबनाची म्हणजे सस्पेन्शन कारवाई करण्याची मागणी केली आहे। काही जणांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे। अधिकाऱ्याने मात्र हे आरोप फेटाळले असून शेतकरी व्हिडिओ शूटिंग करत असल्यामुळे वाद झाल्याचे म्हटले आहे। पण व्हिडिओमध्ये जे दिसते ते नाकारता येत नाही। एका सामान्य शेतकऱ्याला, अन्नदात्याला अशी वागणूक देणे हे कुठल्याही कायद्यात किंवा माणुसकीत बसत नाही। मित्रांनो, या घटनेनंतर वाशिम जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषी अधिकाऱ्याला अहवाल मागवला आहे। शेतकरी संघटना मात्र या मजूर अधिकाऱ्याच्या निलंबनाच्या मागणीवर ठाम आहेत। आता पाहायचे आहे की प्रशासन आपल्या अन्नदात्याला न्याय देणार की या मजूर अधिकाऱ्याची पाठराखण करणार। मित्रांनो, आज जे वाशिम जिल्ह्यातील ऋषिकेश पवार यांच्यासोबत जे घडले ते फक्त एका शेतकऱ्याचं दुःख नाही, तर हे आपल्या संपूर्ण व्यवस्थेतील बुसटलेल्या मानसिकतेचं प्रतीक आहे। जर आपण आज या घटनेवर आवाज उठवला नाही तर उद्या असे अधिकारी अजून मुजोर होतील आणि सामान्य जनतेला किंवा सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळणे दुरापस्त होईल। तुमचं काय मत आहे? या कृषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे की नाही? खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून ऋषिकेशजी पवार यांना न्याय मिळण्यास मदत होईल आणि हे व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळेल। आम्ही शिवम कृषी टेकच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत असतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेही नवीन व्हिडिओ पब्लिश करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून इतर शेतकरी बांधवांना शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।